जिल्ह्याच्या सीएस समोर तरी आपण त्याच्यावर काही करणार नाही आता. ऑलरेडी सगळं वर्कआउट केलेलं आहे. आता फायनल स्टेजला आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल मिळालं. 1 वर्षाच्या पुढे कालावधी झाला त्या गोष्टी. आता आता समजा मी पुन्हा दुसऱ्या वर्षी येणार, त्यावेळेस समजा सीएस चेंज झाले असते, ते परत म्हणणार मागच्या सीएसनी काय केलं होतं बघू दे, पुढच्या सीएसनी काय करायचं ते बघू दे. ह्याच्यावरच चाललंय ना. 12 वर्ष कशाला म्हणताय, 13 वर्ष कशाला म्हणताय. एक काम करूया, तुमच्यासाठी तुमची चेअर बदलली. आपण आता एवढं हे करण्यापेक्षा वी ट्राय टू वर्क इट आउट. एक काम कर, कलेक्टर सरांकडे परत दुपारी मिटिंग आहे, तेव्हा मला आठवण हे करून घेऊ. आणि तुम्ही कलेक्टर सरांना म्हणा, सर चालवरचा प्रस्ताव तुमच्याकडे ऑलरेडी मंजुरीसाठी पडलेला आहे, तर तेवढा मंजूर करून द्या. त्यांनी मंजूर केलं, लगेच पुढच्या महिन्यामध्ये टेंडर फ्लोट करून मोकळं. तुमचा प्रस्ताव त्यांच्याकडे मंजुरीला गेलेला आहे. आमचा ऑक्टोबरमध्ये गेला. आज मी किती डिसेंबरमध्ये आलो, मी 2दा मध्ये आलो. आणि मला त्याच वेळेस कळलं असं मी त्यांच्याकडे गेलो असतो ना, आपल्या कामाला गेलो मिळाले. मी लई फार मोठा कमी आहे असं नाही, पण कोणीतरी मागणार आहे कळल्यावर देणार देईल ना. नाही, याच्यात कसं आता आम्ही पूर्ण जिल्ह्याचे प्रस्ताव पाठवतो, मग कलेक्टर सर मिटिंग घेतात. आमचे मिटिंग पण झालेलं आहे, पण आता पूर्ण प्रस्ताव, प्रायोरिटी आणि बजेट याचा निर्णय घ्यायचा त्यांना अधिकार. मी तुम्हाला कळाले मला त्यांचा जो अधिकार आहे ना, त्या अधिकारात आम्ही भांडतोय. तुमच्यावर प्रेशर आहे, एक नॅचरल प्रोसेस तयार होते ना. मला फक्त ते द्या, तुम्ही मला ऍड्रेस करून ते पत्र द्या आणि मग मी तुमचं बघतो. माझी जेवढी शक्ती आहे ती लावतो, मला जे बळ दिले ते लावतो. बरोबर आहे. पत्राची कॉपी देऊन टाका. उद्या मिटिंग घ्यायची का काही गरज घ्या मग घ्या, उद्या बोलून घे सगळ्यांना. तसं याला एवढं बोलू तिथल्या जुना रेकॉर्ड घेऊन आणि उद्या मीटिंग असं रिटर्न मध्ये द्या, नाही मी येऊन परत जायचं. मीटिंगचं शेड्यूल राहिलं का तसं नाही होत. आणि माझं काम पूर्ण जिल्ह्यात तुमच्या एक गोष्ट लक्षात आहे का सर, जेव्हा आम्ही तुमच्याकडे तक्रारी केल्या त्यावेळेस तुम्ही त्या डॉक्टरांचे अहवाल सुद्धा आम्हाला दिले नाही, तर ते देता येत नाही. आपण सिव्हिल मी तुम्हाला बोललो होतो, एक माहितीचा अधिकार द्या. मी माहितीचा अधिकार काय, मी जर ऑलरेडी ऍप्लिकंट आहे. आता त्या गोष्टी न्यायालयात जायच्या गोष्टी आहे का, एक सीएस आपण असलेल्या तक्रारदाराला माहिती देत नाहीये, त्यावेळेस न्यायालय सांगितलं असतं तुम्हाला आमचे काही सिव्हिल राईट्स आहेत, तुम्ही ते सगळे मारून टाकता. तुमच्या अधिकारावर काय कारवाई केली, काहीच नाही केली. अहो ते जर तुमच्या अधिकारी त्याच्या पुढे कारवाई केली, काहीच नाही केली, तुम्ही काहीच कारवाई नाही केली. मला माहिती, वाचवतात तुम्ही लोकांना. कुठे कमिटीचा अध्यक्ष तूच होता ना. उन्मत्त झाले सगळे, घाबरत नाही. आम्हाला घाबरावं असं नाही म्हणणार, तुमच्या सिस्टमला घाबरायला पाहिजे त्यांनी. एवढ्या गंभीर तक्रारींना तुम्ही वाटाण्याच्या अक्षता लावता. कुठे आहे सगळे काढलेली गाडी आपलं भूषण डीडी सर कॅम्पचं घातलं ते पण आहे. इथल्या हँडिकॅपला वारंवार का बोलावलं जातं. त्याचं ऑलरेडी मी तिथं जाऊन एकदा मीटिंग घेतली. तो एकदा गोळ झाला होता ना, फोन करून सगळ्यांना बोलून घेतलं होतं काहीतरी. आता तो फोन कोणी केला हो, ते म्हणता 1 वाजले परत जा, काय सोपं आहे का. हो, घरी पडलेल्या गुन्हेगारांना सर्टिफिकेट नाही, त्यांना गरज आहे, अतितीव्र दिग्गज आहे. पूर्ण सर्टिफिकेशन प्रोसेस मध्ये त्यांना आंबवलं जाते. इतकं थकवलं योग्य परत जात नाही कोणी. आम्ही स्पेशल ड्रायव्हर्स घेतलेला आहे. आता दिंडोरी झाला, आता चांदवड पण होईल, मालेगाव पण. पूर्ण तालुक्यातच आम्ही सीओ सर आणि आमचं डिस्कशन झालं. प्रॉपर आम्ही स्क्रीनिंग करून त्यांच्या डिपार्टमेंट थ्रू प्रॉपर वर्कआउटच करून घेतो. आता 2 गोष्टी जे खाली बेडवर पडलेले त्यांची संख्या आदिवासींची असते. आदिवासी लोकांमध्ये तसे गुन्हे जास्त आहेत. काही एवढं द्यायचं आहे 50-50 वर्षाची अजून इकडे शासनाची मदत नाही, कारण सर्टिफिकेशन ऑनलाईन नाही. त्यांना घेऊन जाणारे लोक वैद्यकीय त्यांचं नॉलेज नाही, कारण त्यांचे एकंदरीत पर्सेंटेज तर पाहिलं शिपाई घातलं दिसत आहे, हे मी अनुभवलेलं आहे. आणि मग तशा लोकांना वारंवार घेऊन जाता येत नाही. तुम्हाला एक रूम सांगितलं त्याचं रूम पडून जावं नाही म्हटलेलं आहे, भगवे नावाचं रूम आहे, त्याच्या रूम पडून जावं नाही, त्याला अजून 1 रुपये शासनाची मदत नाही. का त्याचं ऑनलाईनच अजून झालेलं, UDI झालेलं.
आता UDID होण्यासाठी तपासणी करण्यासाठी त्याला घेऊन जाईल कोण मार्गाला बेडवरती कितीतरी म्हणजे आमच्या प्रांत तहसील असलेल्या डॉक्टरांना कितीतरी फोटो पाठवतो ऑप्शन काही थंब होत नाही त्यांचं काय होतं अशा लोकांसाठी काय करायचं जे खरी गरज त्याच्यामध्ये जे ऍडमिशन म्हणजे तो तहसीलदारांचा आमच्याकडे ऍप्लिकेशन ऑनलाईन आलं आमचं काम फक्त तपासून लगेच देणार येस तुमच्याकडे तपासायला नेणंच मोठं चॅलेंज नेल्यावरती तुम्ही जर 1 वाजून त्याला पुढे या लक्षात घ्या काही ना काही कनेक्शन असलेल्या लोकांचं पटकन होऊन जातं त्या कोण त्या अधिवेशनचं कनेक्शन लावणार कोण करणार एखादी केस राहिली तर मला सांगा स्पेसिफिकली मी वर्कआउट करून देतो मी सांगतो तुम्हाला मी असे तुमचे सगळे रात्री बेरात्री उचलतो ॲम्ब्युलन्स मध्ये ते लोकांना पाठवतो मी स्वतः पाठवतो पाठवण्यापेक्षा पहिले वर्कआउट करायचं गोंधळ कुठं होतो त्यांचं ऑनलाईन अप्लिकेशन अप्रूव्ह झालं आणि त्यांना डेट मिळते का ते बघून घ्यायचं डेट मिळाल्यावर सर ऑनलाईन मग झाल्यावर त्यांना ती रिसिव्ह कॉपी घेऊनच पाठवण्याच्या अगोदर मला सांगा तर मी वैयक्तिक स्वतः वर्कआउट करू दे कारण मी अशी रात्री बेरात्री अननोन सगळे नंबर होतो फार मोठं चॅलेंज सध्या माझ्याकडे तरी चॅलेंज मी लोकांना सांगतो आम्ही करून देऊ तुम्हाला मदत करू आणि त्यांची मदतच होत नाही ते माझ्यासाठी सुद्धा खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्यात सगळ्यांनी मदत केली पाहिजे मालेगावच्या त्या असलेल्या सिव्हिलचा फॉलो घ्या हे आपल्यात किती लोक आले कितींना त्या ठिकाणी आपण एक तर दरम्यान उगाच रेकॉर्डिंग लपूनचं काही नाही समोर रेकॉर्डिंग करतो अधिकार आहे तुझा कर रेकॉर्डिंग अधिकार आहेच ना त्याचे वापरतो चालेल आम्ही युट्यूबर झाल्यावरती फार हे होतं तुमचं नाही म्हणा तुम्ही त्यांचं बोलतो त्यांनी विचारून केलं पाहिजे बाकी काय असं लपून करतोय काय अर्थ आपण नाही समोरच करतोय आमचा अधिकारी माझ्या जवळचे नातेवाईक गेले तर आम्हाला तू खाय ना ते तुम्ही थोडे भरून देणार आहे सर बरोबर आणि प्रचंड चिड आहे सर ट्रॉमा केअर सेंटरची आम्ही शेतकरी चिड आम्ही आज काल जण आज आलो वर्षातला बाहेर वर्ष पाठपुरावा करतोय सर मी कुठं नाही म्हणतोय मग तुम्हाला इतका राग येत असेल समजा त्याने केलंय असं इतका राग येण्याचं काही कारण नाही कुठं राग कुठे आला रिॲक्शन तुमच्या रिएक्शन्स मध्ये दिसत येतच खराब आहे बाबा माझे विषयांतर करणे म्हणजे आपण याच्यावर बोलू फक्त विषयांतर आपल्याकडे त्यांना पत्राची कॉपी देऊन टाक आपल्या स्तरावर आपली इकडे मीटिंग ठेवू द्या 11 वाजता बघू आपण किती वाजता यायचं आम्ही मीटिंग पहिली आमची प्रायमरी स्वतःची मीटिंग घेतो आम्ही मला आढावा घेऊ द्या मी अशी मुली ऑफिसर्स असतात आता मागाशी काय बोलले आता काय बोलते चेंज होता काय चॅलेंज कराल तुम्ही द्या मला पत्र द्या थँक्यू